यवतमाळमधील पाणी टंचाईनं एका 12 वर्षीय मुलीचा बळी घेतला। वेदिका ही गावातील महिलांसोबत अरुणावती नदीवर कपडे धुण्यासाठी गेली। तिथे कपडे धुत असताना तिचा पाय घसरला, नदीपात्रात ती कोसळली आणि तिचा मृत्यू झाला। सध्या उन्हाळा सुरू असल्यानं गावात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई आहे। गावात पाणी नसल्यानं नागरिकांना नदीतून पाणी आणावं लागतं आणि यामुळे ही दुर्घटना घडली। त्यामुळे प्रशासनानं पाणी उपलब्ध करून द्यावं अशी ही मागणी आता तिथले नागरिक करतात। इथून नळ योजना सुद्धा नाही आहे, इथं लाईन सुद्धा नाही आहे। त्या बेड्यावरची मुली इथून नदीवर गेली, नदीवर जाऊन इथून पाय घसरून पडली। ते तिथून येत असताना प्रशासनानं आर्णी तालुक्यामधून एकही आमच्या इथं नळसुद्धा इथून पारधी बेड्यावर कोणती योजना नाही आहे। त्याच्यासाठी तुम्ही एक बरी गेला, आता दुमार गेला नाही पाहिजे। माझी प्रशासनाला हेच विनंती आहे, आता चांगल्या याच्यानं लक्ष देण्यात यावे त्या गावामध्ये। त्या गावाचा इथून एखाद्या कोणाचा जीव गेला नाही पाहिजे। दरम्यान या घटनेनंतर आता राजकीय प्रतिक्रिया सुद्धा उमटू लागलेल्या आहेत। आपण त्याही प्रतिक्रिया पाहूया। त्या पद्धतीने पुन्हा एकदा या महाराष्ट्रातल्या हर घर जल योजना असेल, अमृत पाणी पुरवठा योजना असतील, या सर्व केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या योजना आता मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या आहे। या उन्हाळ्यात थोडा त्रास होईल, पण पुढच्या उन्हाळ्यात मात्र बऱ्यापैकी महाराष्ट्र हा पाणी टंचाईच्या बाहेर झालेला दिसेल। बहीण आहे, आमची मुलगी आहे, असा प्रकार घडणं चुकीचं आहे, होऊ नये। अरुणात नदीवर मुलगी गेली असता पाय घसरून तिचं निधन झालं, ते अतिशय दुर्दैवी बाब आहे। प्रशासनाला मी सूचना दिलेल्या आहे, तात्काळ त्याची चौकशी करून 30 तारखेपर्यंत अहवाल द्यावा अशा माझ्या। हर घर जल योजनामध्ये जे ते काय कुशल कारागीर लागतात त्याची उणीव निश्चित भासते आणि देशभरात हा प्रोग्राम राबवला जातो। म्हणून अशा वेळेला काही ठिकाणी योजना पूर्णत्वाला आल्या नाहीत हे सुद्धा सत्य आहे। म्हणून आता यवतमाळमध्ये निश्चित काय घडलं याबद्दलची मला कल्पना नाही।